तिथल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा म्हणून आमची अजून पण मागणी आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही तक्रार दिलेली आहे पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे की त्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल व्हावा केलेली नाहीये कारवाई व्हावी हीच गुन्हा। आणि दुसरा माझा महत्वाचा मुद्दा की लोकप्रतिनिधींनी माझ्यावरती काल खालच्या भाषेत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं नाना असते तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं। मला त्यांना सांगायचंय की नाना असते तर तुम्ही उद्यालाच आला नसता आणि नानांचे हे संस्कार नव्हते, तुमच्या अवताडे घराण्यांचे संस्कार आहेत हे, नानांचे हे संस्कार नव्हते। त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे आणि नानांचे संस्कार नाहीयेत सुनाबाळींना घरातनं बाहेर काढण्याचे, अवताडे घराण्यांचे कदाचित हे संस्कार आहेत। त्यांना 2 मुलं आहेत, उद्या येणाऱ्या सुनांना घरातून बाहेर काढणार आहेत का, हा माझा त्यांना सवाल आहे। म्हणजे त्यांना 2 मुलं आहेत, कदाचित मुलगी नसल्यामुळं घरात येणाऱ्या 2 सुनांना ते कदाचित घरातून बाहेर काढतील का काय, हा प्रश्न आहे माझा। तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, तोंड सांभाळून भाषा बोलावी जरा। मी एक महिला म्हणून काम करत असताना काम करू न देण्याचा कसला हा जळफळाट उठलाय त्यांच्या मनात। आणि मी कुणाच्याही पायात पाय घालायला आलेली नाही। लोकांनी तुम्ही आतापर्यंत अर्धवट कामं केलेली आहेत, ठेकेदार म्हणून सगळी कामं तुमच्याच कंपनीला देऊन 90% कामं तुमच्याच कंपनीने अर्धवट केलेली आहेत आणि कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी लोकांनी मला तुमच्यासारख्यांना बाजूला काढून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथं मला बसवलेलं आहे। आज बघताय आपण तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 288 मतदारसंघामध्ये एवढा बालिश लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितलेला नाही।